आपल्याकडे किती बॅग आहे अर्शू पण अशा? अशी नाहीये, अशी अशी बॅग लागली. अरे बॅग बॅग असते, अशी तशी असं काय नसतं. पण लागली. हॅलो फ्रेंड्स, राम राम. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला आपले लास्टचे दोन्ही व्हिडिओज आवडलेले असतील, आपण जे पण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेत. ए तू माझ्याशिवाय कसा व्लॉग चालू केलास? मी जस्ट इंट्रो देत होतो आता, ठीक इंट्रो आणि दे ना त्यांना या गाडी. विचारलं की आपले दोन्ही व्लॉग आवडले की नाही, पहिले दोन्ही व्हिडिओज जे आपण टाकले ते. ओके, पण या गाडीची इंट्रो दिली का? ही नाही. आमच्या दादाची गाडी आहे, पण ही आमचीच गाडी आहे. ही आमच्या बघायची नाही. हा, ऍक्च्युली आम्ही जेव्हा मॉलला जातो तेव्हा आमच्यासोबत एक छोटस मेंबर असतं, पण आज ते नाहीये. नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही मॉलला जाऊ तेव्हा आम्ही घेऊन जाऊ आणि तुम्हाला मॉल मधली मजा दाखव. ते स्नेह पूर्ण. मला माहित नाही आम्ही इथे कशाला आलोय. हे अक्षू, आपण कशाला आलोय इकडे? कपडे बघा. छान वाटतं, पण अजून दुसरा बघ ना. आपल्याकडे किती बॅग आहे अर्शू पण अशा? अशी नाहीये, अशी अशी बॅग नाहीये. अरे बॅग बॅग असते, अशी तशी असं काय नसतं. पण matching आहे. ए हॅलो, चला. नाही का? काय रेट आहे बॅगेचा? नाव ओनली ॲट ₹1899. 1899. याच्यामध्ये माझ्या 4-5 बॅग येतील. चाललोय DIY मध्ये. मला असं काय छोटे छोटे वस्तू बघायचे होते. अरे अरे चल, हे नाटक आहे, कारण त्याला नाही यायचंय DIY मध्ये, मला अजिबात इच्छा नाही DIY पण मला जायचंय DIY मध्ये, मग आम्ही जाणार. मॅडम आता इथं चालल्यात. क्यूट आहे. ऑफिस डेस्क वर ठेवायला. हो हो, हे पण क्यूट आहे. बादली. काय करतोस? अरे मला अशी चांगली अशी क्यूटशी लॉन्ड्री बॅग बनवायची आहे ना. दिवसाला पडते. आतमध्ये गेला, ह्यानी सगळे बॅग्स खाली पाडले, लॉन्ड्री बॅग्स, आणि हा बाहेर पळाला कारण सगळे त्याला बघत होते. सो फायनली मला जे घ्यायचं होतं DIY मध्ये ते राहून गेलंय आणि आम्ही बाहेर पडलो. आम्ही आता DIY मधून बाहेर पडलो आणि तो दुसरीकडे आलोय, आणि ही आता मला आहे ना पूर्ण लेडीज सेक्शन फिरवते. आवडलं तुला? मला काहीच आवडत नाही. इथे ना आता मजाच करतो. मी इथे लपून राहतो आणि आहे ना हिला बघतो एकदम.
करू जाईल शॉपिंग. ही शॉपिंग मध्ये एवढी मग्न झाली हिला माहित पण नाही हिचा नवरा कुठे कुठे बसलाय कुठे गेलाय. आता आता तिला समजलंय. आता ती फोन लावला. मला फोन आलेला मी ट्रस्ट केला. हॅलो. और जरा शॉपिंग शॉपिंग पूरा टाइम शॉपिंग शॉपिंग. मी कधीपासून लपून बसलो बोललो हिला आता दिसेल नंतर दिसेल. मी बिझी शॉपिंग मध्ये नवरा हाय नाही कुठे गेलाय लपलाय काहीच माहित नाही. लपायचं कशाला शॉपिंगला आलोय ना आपण. एवढं बघ ना. A few moments later. आमची शॉपिंग झाली आहे फायनली. पण मला जे DIY मध्ये सामान घ्यायचं होतं ते राहिलंय कारण हा सगळं सामान काढला आणि DIY मध्ये पळून आला बाहेर. नेक्स्ट वीक मध्ये नेक्स्ट जसा वीक टाइम मध्ये भेटेल ना जेव्हा तसा आपण जाऊ. मला टाइम असेल तेव्हा मी एकटी घरी होते. मला नाही देणार? DIY मध्ये नाही तू सगळं पाडून देतो. गजब बेइज्जती है. मी एकटी हे यार. DIY मध्ये येईल आणि मला जे सामान पाहिजे ते मी घेईल आणि घरी जाईल. अरे आता जाऊ. सिरियसली आज मी फक्त बॅग घ्यायला गेलो मला त्यांनी माहित सगळं नव्हतं खाली पडेल. पडलं आणि हा पळून गेला. आणि तो माणूस मला दोनदा असा रागाने असं असं म्हणतो. ठीक आहे पण जाऊ. पाडला तू सॉरी बोलू शकत होतास त्याला पण तू पळून गेलास. अरे पण ठीक आहे नेक्स्ट टाइम घेऊ By सगळं the थोडी way, आज आता घ्यायचंय. खूप पाऊस पडतोय आणि आम्ही आणि छत्री आम्ही नाही छत्री आणली. नाही आणली आहे. मी ह्याला घरी विचारायला मी छत्री घेऊ का ह्याने मला सांगितलं नाही आपण भिजत जाऊया. आता हा भिजत जाईल. राईज आमच्यासारखे भरपूर जण आहे ज्यांनी छत्री नाही आणलेली आणि ते पण थांबले. नो कमेंट कारण तू तुझी आहे. ती मला कधीपासून ओरडते तू छत्री नाही घेतली छत्री नाही घेतली ना But मी we are त्याला not alone. बोललेली की छत्री आपण घेऊया तर ह्यानी मला सांगितलं की आपण छत्री नको घेऊया पाऊस नाही येणार. आलं तर आपण भिजत येऊ. इट्स ओके बट वी आर नॉट अलोन. आमच्या सोबत आता- भरपूर जण आहेत. आता भिजत जा. आम्ही चाललेलो पावसात. असं वाईपरलं. केस भिजू नये म्हणून रेनशीटरचा कव्हर घातलं डोक्यात. कसा दिसतोय सांगा मला. भारी नाही एकदम. आमचा राऊंड 2 आहे आता. आम्ही मगाशी पूर्ण भिजून घरी आलो. चेंज केलं. आता आमचं ऍक्च्युली अजून थोडंसं काम होतं ईस्टमध्येच कल्याण ईस्टमध्येच. तर आम्ही आता तिकडे चालतोय. आणि आता छत्री घेऊन निघालो. आम्ही परत खाली आलेलो की आता परत स्कूटीने जाऊया कारण मगाशी पाऊस थांबलेला. पण आम्ही जसं खाली आलो तसं परत थोडा थोडा पाऊस यायला लागलाय. मग आम्ही बोलला तर परत रिस्क नाही घेऊ शकत. आता भिजायचं नाही म्हणून आम्ही छत्री नाही छत्रा घेतलाय. एवढा मोठा छत्रा आहे आमचा. मग आता आम्ही चालत चाललोय. होपफुली थोडा कमी पाऊस येईल म्हणजे आम्ही भिजणार नाही परत छत्री असून पण. तर भेटूया परत. आता आम्ही डिरेक्टली घरचा पार्ट शूट करतोय बिकॉज आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा खूप जास्त पाऊस पडत होता आणि आम्हाला काही शूट नाही करता आलं. आम्ही स्वतःला कसं तरी वाचवत छत्रीमधून घेऊन आलो बिकॉज सेकंड टाइम जर आता आम्ही भिजलो असतो तर आम्हाला घरातच घेतलं असतं. आणि माझा फेस पण असं एकदम टायर्ड दिसतंय कारण आम्ही आज फुल डे फिरवतो मॉलमध्ये गेलो आणि खूप ईस्टला पण चालत गेलो. आता पाय दुखतात आणि एनर्जी पण एकदम डाऊन झाली आहे. तर आम्ही आलो घरी जेवलो आणि आता बेडरूममध्ये आल्यावरती काहीतरी कळलंय. सुमितने काहीतरी केलंय. काय केलंयस तू सुमित? चुकून मी पूर्ण आयपॅड फॉर्मॅट झालेला. आमचा कम्प्युटर इंजिनियर काहीतरी आमच्या आयपॅडमध्ये करत होते
आणि अरे मला माहितच पूर्ण नाही. डेटा इरेज झालाय, ज्याच्यामध्ये आमचे खूप जुने व्हिडिओज, फोटोज, खूप काय काय होतं ज्याचं Main म्हणजे आमच्याकडे इम्पॉर्टंट फाईल्स होत्या त्या सगळ्या गेल्या. ज्याचं आमच्याकडे बॅकअप पण नाही आहे, ते सगळं आता गेलंय. सो आता तो मोबाईलमध्ये काहीतरी यूट्यूबवर परत व्हिडिओज बघतोय आणि ट्राय करतोय परत सगळं रिट्रीव्ह करायला. मी पण माझ्या साईडने खूप चेक केलं गुगल करून वगैरे, बट ते सांगतात की एकदा जर इरेज झालं तर ते नाही येऊ शकत परत. बट ते आम्हाला सांगते की आयपॅड हरवलाय. हा, आयपॅड स्टोलन असं आम्हाला फोनवरती नोटिफिकेशन येत आहे, युअर आयपॅड इज स्टोलन. आता ह्याने एक्झॅक्टली काय केलंय गॉड नोज. आता रात्रीचे 12 वाजलेत, झोपायचं आहे कारण उद्या ऑफिस पण आहे. आता मी हे थोडा वेळ फिगर आउट करतो की ह्याला काही सोल्युशन आहे का. त्याला सोल्युशन नाही आहे मला माहिती आहे, बट सुमितसाठी परत एकदा आम्ही सर्च करू मला शांती. की काही सोल्युशन आहे का. मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.